सध्या संपूर्ण राज्यभराचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जनमानसाच्या तोंडावरती एकच नाव आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे. कारण त्यांनी ज्यावेळेला अन्न औषध प्रशासन खात्यामध्ये आपला पदभार स्वीकारला आणि त्यानंतर ज्या काही कारवाया केल्या, त्यानंतर संपूर्ण जनतेमधनं त्यांच्या कारवायांचं कौतुक होताना पाहायला मिळतं आहे. जळगावमध्ये अद्यापपर्यंत तुकाराम मुंढे यांची भेट झालेली नसली तरी राज्यभरामध्ये त्यांनी ज्या काही कारवाया हाताळल्या आहेत त्याचा धाक जळगावमधल्या अनेक व्यावसायिकांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. अनेक हॉटेल्स असतील, दूध डेअरी असतील किंवा विविध आस्थापना असतील, त्या ठिकाणचं जे काही भेसळयुक्त मटेरियल आहे, दूध असेल, पनीर असेल, तेल असेल, हे बाजारातनं आता गायब झाल्याचं पाहायला मिळतं आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या संदर्भामध्ये काय काय बदल घडलेले आहेत, आपण हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहकांशी बातचीत करणार आहोत. पहिल्यांदा आपण ग्राहकांना विचारणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही हॉटेलमध्ये तुम्ही आलेला तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर तुम्हाला आज बदल काय दिसतोय की या सगळ्या जळगावमध्ये त्यांच्या कारवाईची धास्ती घेतल्याचं पाहायला मिळतं? मला असं वाटतं की खूप बदल झालेला आहे. आता आम्ही इथं आलो, जसं की आम्ही साहेबांची बाईट्स वगैरे पाहिली. त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही हॉटेलला तुम्ही गेल्यानंतर त्यांना तुम्ही सक्तीचं कोणतेही वस्तू देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये पाणी आलं आहे, भरपूर काय स्टार्टिंग असते त्याच्यामध्ये. लोकांना न विचारता फॅमिलीच्या समोर कसं आहे, कोणी त्या गोष्टीला पहिले हे करत नव्हतं की लोकांच्या समोर बोलता येत नाही बसताना की हे तुम्ही ठेवू नका. नाईलाज त्यांना ते घ्यावं लागत होतं. तर आता साहेबांच्या सक्तीमुळं जोपर्यंत आम्ही ऑर्डर देत नाही ना, तोपर्यंत कुठलीही वस्तू ते आणून देत नाहीत स्टार्टरमध्ये. स्वच्छतेत बदल घडला की दुसरं, स्वच्छताही आपल्याला दिसत आहे. आणि भेसळयुक्त पदार्थ जे आपण खात होतो पहिले, आता त्यामध्येही पण फार सुधारणा झालेली आहे. कारण की आम्ही बघतोच आहोत की साहेबांचा जो धाक आहे तो खरंच हॉटेलमध्ये दिसतो आहे, प्रत्येक हॉटेलमध्ये. आणि आम्ही इथं आलो त्या टायमाला आम्ही पाहिलो की स्वच्छता पण खूप पहिल्यापेक्षा आता खूप वाढलेली आहे. आणि माझं असं मत आहे की महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला असे खूप चांगले चांगले अधिकारी मिळायला पाहिजे आणि ती गरज आहे. आणि आमचं भविष्य अशाच अधिकाऱ्यांच्याच हातात असतो. आम्ही जे खातो, जे आम्ही पेत आहोत, त्याच्यामध्ये जर प्रशासनाने अशा पद्धतीचे आणि असे कर्तव्यदक्ष जर अधिकारी आपल्याला दिले ना, तर मला असं वाटतं की आमचं महाराष्ट्र पुढे जाण्यास आणि ते जे म्हणतात ना, सदृढ आणि सुदृढ आणि स्वच्छ, ह्यामध्ये पुढे जाण्यास कोणी थांबू शकत नाही. मला सांगा, हॉटेलच्या दरातही वाढ झाल्याचं पाहायला मिळतं, पण हे परवडतं आहे तुम्हाला? खरं पहिले स्वस्त मिळत होतं सगळं. ते स्वस्ताचा काय उपयोग हो? जर मला सांगा, जर मला जर मी खाल्ल्यानंतर मी आजारी पडलो, कदाचित जीवाशी जाऊ शकत. आणि जीवाशी नाही जात असेल तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मी हॉस्पिटलमध्ये खर्च करून देणार. अतिशय महत्त्वाचं त्यांनी म्हटलेलं आहे की जीवापेक्षा जास्ती काही नाही. तुम्ही काय सांगणार आहे? तुमची काय प्रतिक्रिया आहे? चांगली. मुंढे साहेबांच्या कारवाईचा काय फरक दिसतोय तुम्हाला? जळगावमध्ये व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. मुंढे साहेबांनी जे हातात ही प्रक्रिया घेतलेली आहे आपल्याला आवडली आहे. और सगळे हॉटेलधारकांना थोडी त्यांचे एक त्यांच्याकडून असं एक त्यांच्याकडून एक धाक झालेली आहे का नाही बुवा, आता आपण चांगलं कस्टमरांना जेवण देऊ, असे आहेत. एवढेच. दादा, तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी हॉटेलमध्ये पनीर प्रसिद्ध आहे. हॉटेलमध्ये पनीरचे रेट वाढल्याचं बघायला मिळतं. काय झालं आहे सगळं असं वाटतं? रेट वाढले त्याचं खरं आहे, पण क्वालिटी पण त्याच्यामध्ये झालेली आहे ना. आधी जे भेसळ वापरत होते ते आता कमी प्रमाणात झालेलं आहे असं मला वाटतं आहे. रेट वाढलेले आहे पण ते चांगलं आहे. आपल्या शरीरासाठी जे हानिकारक पदार्थ आधी येत होते ते आता येणार नाही मुंढे साहेबांच्या कारवाईनंतर. आणि इतर गोष्ट, पाणी बॉटल वगैरे आधी ठीक आहे देत नव्हते, पण आता हॉटेल व्यावसायिक ते स्वतः पाणी बॉटल वगैरे देतात, ते पण गोष्ट चांगली आहे. तेलाचंही मला असं वाटतं की पूर्वी तेलाचं भेसळ तेल हॉटेल व्यावसायिक वापरत होते. पनीरमध्ये बनावट पनीर, बनावट दूध वापर केलं जायचं. आता मात्र हे बनावट तेल, बनावट दूध, बनावट पनीर सगळं बाजारातनं गायब झालं आहे. बरोबर आहे, गायब झालेलं आहे बाजारातनं. कुठेतरी मुंढे साहेबांचा वचक आहे त्याच्यावरती आणि ही गोष्ट चांगली आहे. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये भेसळयुक्त पनीर नाही आहे, तेल नाही आहे. आता कुठेतरी ती गोष्ट गायब झालेली आहे. आणि रेट वाढले त्याच्यामुळे. रेट वाढले ती गोष्ट चांगली आहे ना. रेट तर मग भेसळयुक्त जे पदार्थ आहे ते गायब झालेले आणि चांगले पदार्थ मार्केटिंगमध्ये येत आहे, मग त्याच्यामुळे रेट थोडंफार प्रमाणात वाढणार आहे. ती गोष्ट आम्हाला मान्य आहे.
म्हणजे कारवाईचा जो काही धसका आहे फायदेशीर आहे ग्राहकांना. फायदेशीर आहे ना, फायदेशीर आहे, बऱ्या प्रमाणात तो फायदेशीर आहे. कारण जे मुंडे साहेब जे करताय ते मला तरी वाटतं योग्य आहे. एक जळगावकर म्हणून माझ्या हिशोबाने ते योग्यच वाटतंय मला. आणि असेच मुंडे साहेब पुढे पण करत राहो ही मी एक जळगावचा नागरिक म्हणून ही मला अपेक्षा आहे. तर या आपण ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. हॉटेल व्यावसायिक आहेत आपल्याजवळ, हॉटेल युनियनचे अध्यक्ष आहेत लेखराजी उपाध्याय. लेखराजी, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी तुम्ही अनेक व्यवसायांपासून हॉटेल व्यवसायामध्ये आहात. सध्या मुंडे साहेबांच्या कारवाईचा धसका घेतल्याचं पाहायला मिळते, काय परिस्थिती? मुंडे साहेबांच्या कारवाईचा धसका तर आहेच, पण ते स्वागतार्ह आहे. कारण काय आहे का ह्या सगळ्या गोष्टीत ग्राहकांच्या तब्येतीची आणि त्यांच्या आस्थेची काळजी घेऊन जे डुप्लिकेट पनीर, दही, दूध किंवा तेल असायचं हे सगळं बंद झालं आहे. बरोबर. सुटे तेल बंद झाल्यामुळे आता पॅकिंग तेल येतं, त्याच्यावर मार्का असतो की मग ते कुठल्या कंपनीचं आहे काय हे सगळं त्यावर नमूद असतं. आतापर्यंत एक विचारतो तुम्हाला, कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं की पाणी नसायचं, पाण्याची बॉटली कंपल्सरी घ्यावी लागायची, स्वच्छता नसायची. आता तुमच्यामध्ये बदल करून घेतल्याचं पाहायला मिळतं कारवाईच्या भीतीमुळे. सगळं कारवाईच्या भीतीमुळे भरपूर आस्थापनांनी ह्या सगळ्या गोष्टीत बदल केला. आता पाण्याच्या बाटलीकरता कोणी सक्ती करत नाही. स्वच्छता, टापटीप, आमच्या वेटर लोकांचे सगळ्यांचे आपलं मेडिकल सर्टिफिकेट जे जे शक्य आहे ते सगळं करण्याच्या मागे आता लोक लागले आहेत आणि ते खूप चांगलं आहे. बरोबर. पण हॉटेल व्यावसायिकांनी रेट वाढवल्याच्या तक्रारीसुद्धा ग्राहक करतायत का? गरजेचंच आता जर समोर थोडेसे रेट वाढणारच आहे, कारण सुविधा द्यायची म्हटली तर रेट वाढणार आहे. आणि रेट वाढले तर हा सगळा म्हणजे थोडासा ताण पडणार आहे. त्यामुळे काही कमी टक्केवारीच आहे लोकांची. पण भरपूर लोकांचं म्हणलं बा रेट वाढले पण आमच्या आरोग्याची काळजी घेतली, त्याच्यामुळे लोक खुश आहेत. आणि ह्या मुंडे साहेबांच्या या कारवाईचे स्वागतच आहे, त्यामुळे काही वाद नाही. बरोबर. तर हे हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. ग्राहकांनी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत की हॉटेल व्यवसायामध्ये ज्यावेळेला आपण जेवणासाठी जात होतो त्यावेळेला अनेक वेळेला बनावट वस्तू आपल्याला जेवणामध्ये येत होत्या. त्यात तेल असेल, पनीर असेल, दूध असेल. मात्र आता यामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या गोष्टीचं त्यांनी कौतुक केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.